आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच एक गंभीर आणि मोठी बातमी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफनविधी होणार होता। त्यासाठी खड्डाही खोदण्यात आला होता। मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी हा खड्डा बुजवल्याचं कळतंय। उल्हासनगरमधल्या स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी विरोध करण्यात येतोय। दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। शिवसैनिकांनी यावेळेला काहीसा गोंधळ घातला, पोलिसांसमोर घोषणाबाजी केली। पोलिसांनी आता अतिरिक्त कुमक मागवली असून स्मशानभूमीच्या ठिकाणी पोलीसही तैनात झाले आहेत। सोमवारपर्यंत अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही सरकारची असेल असं उच्च न्यायालयानं बजावलं आहे। बदलापूर अत्याचारातील जो आरोपी होता अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाल्यानंतर 6 दिवस झाले त्याच्या दफनविधीसाठी जागा मिळत नव्हती। मात्र आज उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत ही जागा मिळाली होती। दफन करण्यासाठी जो खड्डा होता तो खणला गेला होता। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात येणार होता, कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती आणि त्या दृष्टीने सगळी काळजी घेतली जात होती। मात्र शिवसेना शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कळालं की या ठिकाणी दफनविधी होतोय, त्यामुळे दफनविधीसाठी जो खड्डा खणला गेला होता तो खड्डा आता शिवसैनिकांनी या ठिकाणी बुजवायला सुरुवात केलेली आहे। शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी विरोध केलाय, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। चौधरी साहेब, काय नेमकं विरोध करण्याचं कारण खड्डा देखील बुजवलाय तुम्ही? काही दिवसापूर्वी बदलापूरला 2 चिमुकल्यांबरोबर ज्यांनी अत्याचार केले त्या अत्याचाराचा सर्व देशभरातून निषेध केला। सरकारने त्याची केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचा निर्णय घेतला। पोलिसांच्या तावडीतून पळून जात असताना पोलिसांनी त्याच्यावर एन्काउंटर केलं। आज काय केलंय तुम्ही नक्की इथे? आज इथं आम्ही त्या धराधमाची जी काही बॉडी आहे ती बॉडी इथं दफन करायला आणणार होते। ती दफन करण्याला इतर लोकांनी विरोध केला। तो तसं बघितलं तर बदलापूरला राहतो, तिथल्या स्थानिक लोकांचा विरोध आहे आणि ती बॉडी इथे आणली तर आमचाही स्थानिक म्हणून इथे विरोध आहे। तुम्ही तो खड्डा बुजवला? खड्डा बुजवलाय आणि विरोध केलाय। पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेऊ नये, पोलीस प्रशासनाच्या विरोध आहे आम्ही। बरं, राज्य सरकारने तर उच्च न्यायालयामध्ये ग्वाही दिली की सोमवारपर्यंत दफनविधी करू, मग राज्य सरकारचं काम राज्य सरकारने करायचं। जे कायद्यात आहे, नियमात आहे, जिथे माणूस राहतो, जो तिथे डेड बॉडी होते त्या डेड बॉडीला तिथं दफन केल्या जाते। ती डेड बॉडी तिथं त्यांनी दफन न करता ती आमच्याकडे आणू नये, आमच्यावरती लादू नये, आम्ही ते सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतलेली आहे आणि दफनविधीसाठी जो खड्डा खणला गेला होता तो देखील आता बुजवायला सुरुवात केली गेली। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर। त्यामुळे स्थानिकांनी विरोध केला आणि आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये खड्डा पूर्ण बुजवण्यात आला आहे। शिवसैनिकांनी याला विरोध केला होता, पण आता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात झालेले आहेत। पोलीस संरक्षण वाढवण्यात आलं या ठिकाणी आणि न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाई करणं हे पोलिसांना आणि राज्य सरकारला सुद्धा बंधनकारक आहे। आता इथे पोलीस पोहोचल्यानंतर काय प्रकारची कारवाई होते, इथे काय प्रसंग उद्भवतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पोलीस स्थानिक शिवसेना नेत्यांची कशा पद्धतीनं समजूत काढतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। काही पुरावे नष्ट होऊ शकतात असं कारण देत अक्षय शिंदेच्या वकिलांनी आणि घरच्यांनी अंत्यसंस्काराला नकार दिला। मग दफनविधी करण्याचा निर्णय झाला, पण बदलापूरवासियांनी अशा प्रकारच्या दफनविधीला विरोध केला। आपल्यासोबत ठाण्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के जोडले गेलेत। नरेशजी, न्यायालयानं आदेश दिलाय, सरकारनं म्हटलंय की आम्ही हे न्यायालयाच्या आदेशाचं पालन करू आणि आता तुमचेच शिवसैनिक याला विरोध करतायत। मला याची कल्पना नाहीये, माहिती घ्यावी लागेल, परंतु सगळीकडे शिवसेना म्हणून नसेल किंवा कुठला पक्ष म्हणून नाहीये, लोकांमध्ये एक भावना निर्माण झालेली आहे की ज्या नराधमाने 3.5 वर्षाच्या चिमुरडी सोबत आहे त्याला विरोध जी भावना प्रत्येकामध्ये निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे जनमानसांचा रोष आहे किंवा त्यांचा विरोध आहे, पार्टी म्हणून नाहीये। पण मी माहिती घेतो नक्की काय झालेलं आहे। बदलापूर मधल्या तर स्थानिक नागरिकांनीच याला प्रचंड असा विरोध केलेला आहे। याच्या मागचा उद्देश असा आहे की अशा पद्धतीचे मी जेव्हा काही लोकांशी चर्चा केली, काही लोकांचं असं म्हणणं आहे की यापुढे अशी कृत्य करणाऱ्याला ही मोठी सजा भेटली पाहिजे
किंवा मोठे चपराक भेटली पाहिजे की तुला उद्या तू जर अशा पद्धतीने जर क्रूरपणे वागत असतील जी याच्यात तर त्याला तुझं शिक्षा काही मिळाली ना, खरं त्यानं नाही. पोलिसांवर गोळ्या चालवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्याला उत्तर दिलं, त्यात तो गेला. माणूस गेल्यानंतर जर का वैर संपत असेल तर त्याच्या दफनविधीला विरोध का? हे बघा, हे वैयक्तिक वैर नाहीये की त्यांनी काहीतरी त्यांच्या कानाखाली मारले, यांनी त्यांच्या कानाखाली मारली म्हणून तो फिट्टम फाट असा काही प्रकार नाहीये. लोकांमध्ये भावना जी आहे त्याचं ते स्वरूप त्या ठिकाणी दिसतंय. मी माहिती घेतो नक्की काय झालेलं आहे, कोण आहेत त्या ठिकाणी, आणि मग त्याच्यानंतरच मला असं वाटतं बोलणं उचित ठरेल. इथले जे नेते आहेत ज्यांनी विरोध केलाय, जे स्वतः इथे उपस्थित होते हा खड्डा बुजवण्यासाठी, ते चौधरी तुमचेच कार्यकर्ते आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत. नाही, मी माहिती घेतो कोणी हा प्रकार केलेला आहे. मला काही त्याची कल्पना नाही. मी माहिती घेतो आणि मग त्यासंबंधी त्यांनाही समजवण्याचा मी प्रयत्न करतो. त्यांच्या मागे सुद्धा जर लोकांचा रेटा असेल, की लोकांमध्ये जी भावना आहे की असं माणसाचं प्रेत सुद्धा आमच्या शहरात नको किंवा आमच्या विभागात नको, असा लोकांमध्ये जो जनक्षोभक जो उसळलेला आहे त्याचं ते प्रत्यंतर आहे. मी ठीक आहे. त्यांची माहिती घेतो आणि मग बोलतो. परंतु लोकांचा रोष आहे. बरं, ठीक आहे. तुम्ही न्यूज 18 लोकमतकडे ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहतो आहोत मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकही इथे जमले, पोलीसही मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि राज्य सरकारला खरं तर न्यायालयाने आदेश दिलेत सोमवारपर्यंत दफनविधी पूर्ण करण्याचे. सरकारनं सुद्धा न्यायालयात शब्द दिलाय की आम्ही अक्षय शिंदेचा दफनविधी करू योग्य पद्धतीनं, सन्मानजनक पद्धतीने. आता या सगळ्यात जर का स्थानिकांचा विरोध या प्रकारचा असेल तर पोलीस नेमकं काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुढच्या काही क्षणात आपण आणखीन काही लाईव्ह दृश्य पाहणार आहोत. उल्हासनगरमधली काही मिनिटापूर्वीची दृश्य आहेत. मोठ्या संख्येनं लोक इथे जमल्याचं पाहतोय. स्थानिक पोलिसांचं एक पथक इथे तैनात आहे, पण लोक आक्रमक आहेत आणि त्यामुळे स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला तरी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला आहे.